रत्नागिरीतील हर्णे बंदरावर नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली आहे। समुद्राला नारळ अर्पण करून कोळी बांधवांनी दर्याची पूजा केली। या उत्सवात हरणेतील व्यापारी आणि कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। समुद्र शांत राहावा आणि मच्छीमारीचा हंगाम सुखाचा आणि सुरक्षित जावा अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। सिंधुदुर्गात नारळी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। समुद्राला पारंपरिक पद्धतीने नारळ अर्पण करण्यात आलाय। कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला। यावेळी मत्स्य व्यावसायिक, व्यापारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नारळी पौर्णिमा आपल्या कोकणामधला एक फार मोठा सण आहे। आता ह्या कार्यक्रमाच्या अगोदर मी मालवणला होतो। मालवणच्या किनारपट्टीवर समुद्राला नारळ अर्पण करून दरवर्षीप्रमाणे विनायक राणे आणि त्याचे सगळे सहकारी रिक्षा संघटना शिवसेना याच्या वतीने एक मोठी भव्य रॅली इकडे त्याचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं। दरवर्षी रिक्षांची संघटना ही आमची वाढत चालली असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना ह्याचा आवाका आपल्या लक्षात आलाच असेल। मी नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि उद्या जे रक्षाबंधन आहे त्यासाठी त्यानिमित्तही सर्वांना शुभेच्छा। कल्याणमध्ये पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे। नारळी पौर्णिमा निमित्तानं भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। नांदिवली गावदेवी मंदिरापासून ही मिरवणूक काढण्यात आली। सालाबाद प्रमाणे पारंपरिक वेशामध्ये कोल्हे आगरी समाजाच्या वतीने आज नारळी पौर्णिमा सण उत्सव हा साजरा होत आहे। खऱ्या अर्थाने सांगायचं गेलं तर आमचं जीवन हे मच्छीमारी जीवन आहे आणि या मच्छीमारी जीवनामध्ये आम्हाला दर्याची सामना करावा लागतोय। लाटांवर होणारा आघात जो असतोय तो आम्हाला सहन करावा लागतोय। त्यामुळे दर्यासागराला शांत करण्यासाठी आमची कोल्हे आगरी लोक पारंपरिक वेशामध्ये सोन्याच्या नारळाची पूजा करतात आणि तो नारळ देवाला अर्पण करतात आणि देवाला मागणं करतात की हे देवा तुझ्यावर आमचा उदरनिर्वाह, त्याच्यासाठी आम्हाला सुखी ठेव आणि आमचा जो मासळीचा व्यवसाय आहे त्याला भरभराट येऊ दे। कल्याणमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने कोळी समाज सहभागी झाला। मिरवणुकीत पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवलंय। जो पूर्ण आगरी कोळी समाज आहे महाराष्ट्र राज्यातला, देशात सगळीकडे जो राहतो तो आजचा दिवस त्याचा महत्वाचा असतो की आजच्या दिवशी सागराला नारळ अर्पण करून उद्यापासून ते आपल्या होड्या याच्यामध्ये सोडत असतात। आणि मग असा सण असताना देवावरती एक भरोसा असतो की माझ्या दर्याला नारळ अर्पण केल्यानंतर तो शांत होणार आणि आयुष्यभर माझं रक्षण करणार ही त्याची एक भावना असते। त्यामुळे फार पवित्र दिवस असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।